साहेब, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ ही आपली संगमनेर शाखेचा आपण हा कार्यक्रम आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पणकार त्यांच्या जयंती दिनाचं औचित्य साधून मराठी पत्रकार दिनाचं आपण आयोजन करत असतो। ते आमचे सर्वांचं प्रेरणास्थान आहे, त्यांच्यामुळेच आमची ओळख आहे। आणि आज राज्य पत्रकार संघाच्या वतीने या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे, तर तुमचं या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत। हा संघ गेली अनेक वर्षांपासून अविरतपणे वाटचाल करतोय। खूप चांगले उपक्रम अधिवेशन झालेले आहेत, म्हणजे तुम्ही याच्या अगोदर मी सर्व सांगितलेलं आहे। तर आम्हाला सांगायचा उद्देश हाच की पत्रकार म्हणून आपण जे समाजासाठी काम करत असतो, समाज आपली दखल घेत असतो, शासन प्रशासन यांच्यापर्यंत आपण समाजाचे सुखदुःख, त्यांच्या वेदना, त्यांच्या मागण्या मांडत असतो। प्रशासनही त्या पूर्ण करण्यासाठी झटत असतं। या दोघांचा समन्वय म्हणून आपली भूमिका आहे। प्रशासन, शासन, प्रशासन आणि जनता यातला दुवा म्हणून आपण पत्रकार आहोत। पोस्टमनचं जसं आरोटे साहेब नेहमी सांगतात की मी एक पोस्टमन आहे, वाहून नेण्याचं काम करत असतो, समोरच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो, तसं आपणही पोस्टमन आहोत। पोस्ट मास्टरची आपली भूमिका आहे की त्या तिथून तिथपर्यंत वाहून नेणे, तिथून तिथपर्यंतचा निरोप खालपर्यंत पोहोचवणे। तुम्ही आरोटे साहेब, तुम्ही याच्या अगोदर काही विषयांवर चर्चा झाली, आम्ही तोपर्यंत कार्यक्रम सुरू करून घेतला, त्याबद्दल क्षमा असावी, कारण सगळेजण जमले होते। तर आम्ही आपण सांगत होतो की आपण काम करतोच आहे। पोस्टमनची भूमिका साहेबांच्या भाषेत आपण सर्व पोस्टमन आहोत, पोस्ट मास्टरची भूमिका निभावतोय, परंतु आपल्याकडेही लक्ष देणं तेवढं गरजेचं आहे। शासन प्रशासनाने देखील आपल्याकडे लक्ष दिलं पाहिजे। आपण वर्षभर ही सगळी ओझी वाहत असतो, पण त्या ओझी वाहता वाहता जर कोणी आपल्याला प्रेमाने दोन शब्द बोलला, आपला त्या दिवशी सन्मान किमान केला, ही खंत आहे की आज सामाजिक संस्थांनी आपल्या पत्रकारांचा सन्मान केलाय, सामाजिक संस्थांनी केलाय, बोलून केलाय, काहींनी व्यक्तिगत बोलून भेटीगाठी घेऊन केलाय, परंतु अजूनही शासन प्रशासनाकडून आपल्या पत्रकारांच्या सन्मान सोहळ्याचं आपली काही अपेक्षा नाही, त्यांनी आपल्याला काही द्यावं। पण आपण आम्ही जे वर्षभर अविरतपणे किंवा आज काही त्यांची 40-40 वर्ष या क्षेत्रामध्ये गेली आहेत, अविरतपणे काम करत आहेत, तर ते दुर्भाग्याची गोष्ट आहे की अजूनही शासन प्रशासनाला या गोष्टीचा काही वाटलं नाही की आज 6 जानेवारीची, आज मला वाटतं 11 जानेवारी आहे, परंतु कुठून आपल्याला मेसेज प्राप्त झाला नाही की तुम्ही या, आपण आम्हाला पत्रकारांच्या सन्मान सोहळ्याचं आयोजन करायचे। म्हणजे जबाबदार अधिकारी आपल्याकडे संगमनेरमध्ये आहेत। आता साहेब तर तालुक्याचे पोलीस निरीक्षक आहेत, तिथे शहर पीआय आहेत, प्रांत साहेब आहेत, तहसीलदार साहेब आहेत, आपल्याकडे डीवायएसपी आहे, पण ह्या सगळ्यांना आपला विसर पडलेला दिसतोय। कोणासाठी आपण हे करतोय? लोकांचे जे प्रश्न आहे आपण त्यांच्यापर्यंत नेऊन पोहोचवतोय, तेही लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर असतात, आपण त्याही बाजू मांडतोय, भूमिका मांडतोय, परंतु त्यांना आपला विसर पडलेला दिसतोय। तर ही गोष्ट प्रशासन, शासनाने देखील गंभीरपणे घेणं गरजेचं आहे की आपल्या पत्रकार बांधवांचा सन्मान झाला पाहिजे। त्यातून समन्वयाची भूमिका तयार होते, समन्वय तयार होते, एक अटॅचमेंट आहे, एक इमोशनल आणि आपण वर्किंग अटॅचमेंट तयार होते। आता तर नवीन असं ऐकायला मिळालं 3 दिवसापूर्वी की पोलीस प्रशासनानं काही गुन्ह्यांची आपल्याला माहिती देणं बंद केलं। आपण खोदून बातम्या काढायच्या, त्या म्हणजे खतखते खोदून बातम्या काढायच्या, आपण त्या लोकांपर्यंत पोहोचवायच्या आणि गुन्हे लपवण्याचा प्रयत्न केला जातो पोलीस प्रशासनाकडून। ही दुर्दैवी बाब आहे। कोणासाठी आपण करतोय सर सगळं साहेब? म्हणजे माफ करा, पण हे कोणासाठी करतो? तर हे ज्या गोष्टी आहे, हा जो आरसा आहे, हा फक्त असा करतो आम्ही की हे 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 आहे, हा सूर्य आणि हा जयदत्त, हे दाखवण्याची भूमिका आमची। मग तिथे जर तुम्ही आमच्या लगाम तुम्ही खेचण्याचा प्रयत्न करत असाल, तर आपण ते 9 घोडे पाहिलेले जे आपण घरामध्ये शुभ प्रतीक म्हणून लावतो, तर तसेही घोडे उधळण्याची ताकद आपल्याकडे आहे। याचा विसर देखील शासन प्रशासनानं पडून देता कामा नये। म्हणून जे काही आहे ते स्पष्ट मांडा, स्पष्ट आम्हाला माहिती देत चला पत्रकार बांधवांना। म्हणजे पोलीस प्रशासन नेहमी आम्हाला सहकार्यच करतं, परंतु ते 2-3 दिवसांपूर्वी जी गोष्ट कानावरती आली ती पूर्ण खरी आहे की एकाच दिवशी काहीतरी 6-7 दरोडे पडले संगमनेर शहरामध्ये किंवा आसपास परिसरात, आणि ती बातमी आपल्यापासून लपवली गेली। किती लोकांना येते माहिती मला माहित नाही, येते खूप, येते पाठीमागे खूप आहे ते तर, पण आता ही ताजी घटना म्हणून आठवण करून दिली की असं नाही व्हायला पाहिजे। कोणासाठी आम्ही करतो? तर विनंती आहे की शासन प्रशासनाने देखील आमची दखल घेतली पाहिजे। आज 30-30 वर्ष, 40 वर्ष काही लोकांनी यात घातली आहेत। आरोग्य साहेबांचा की हयात यात गेली, म्हणजे सर्वस्व वाहून दिलेला माणूस म्हणून आम्ही आरोग्य साहेबांना बघतो की जे दिवसातले 24 तासांपैकी झोपतील तेच फक्त स्वतःसाठी झोपतात, बाकीचे तास त्यांच्या संघटनेसाठीच असतात।
तर असे काम करणारे लोक आपल्याकडे आहेत. इकडे मदने सर आहेत, आहिरे साहेब आहेत, बाकी भरपूर आहेत. म्हणजे इकडे गोपाळे साहेब आहेत, आमचे सोमनाथ काळे साहेब आहेत, असे अनेक लोक आहेत, गायकवाड साहेब आहेत, की यात खूप यांनी सर वाटचाल मोठी आहे त्यांची. तर विनंती आहे आमची की तुम्ही आमची प्रशासनाने देखील दखल घेतली पाहिजे. म्हणजे ही आमची हक्क आहे तुमच्याकडे. तर असो, या गोष्टीला थोडी बघेल देऊन आपण पुढे जाऊया की आरोटे साहेब, एक छोटी अशी विनंती आमची तुमच्याकडे आहे. तुम्ही वरिष्ठ आहात, तुम्ही आमचे मार्गदर्शक आहात, आमचं पाठबळ आहात, आधारस्तंभ आहात. तुमच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपण संघटनेला नवी बळकटी देण्याची गरज आहे. विविध उपक्रम समाज हिताचे तर आपण बातम्या करत असतो. आपल्या हितासाठी काय करता येईल, समाज हित आपण रोज आपल्या डोक्यात असतं, आपल्या लेखणीत असतं, आपल्या पेपरमध्ये असतं, आपल्या चॅनलमध्ये असतं, आपल्या सोशल माध्यमात असतं. पण आपल्यासाठी आपल्याला साहेब काय करता येईल, आपल्या म्हणजे उपक्रम घेऊन त्यांना कसं समजा आरोग्य दृष्ट्या सक्षम करता येईल, त्यांच्या फॅमिली आपल्याला कशी सुरक्षित करता येऊ शकते, त्यांच्या पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न हा देखील गंभीर विषय आहे. याच्यावर काय लढा देता येऊ शकतो का, त्याच्यावर आपल्याला काही निर्णय घेता येऊ शकतात का. आज तुम्ही मोठी जबाबदारीवरती संघटनेची सांभाळता, वरती अनेक संघटना आहे, तुम्ही त्या सगळ्यांना एकत्र करून काही करू शकता का, यासाठी तुम्ही प्रयत्न करा. आम्ही एक सदस्य म्हणून, इथले एक पदाधिकारी म्हणून आम्ही तुमच्याकडे विनंती करतो की तुम्ही त्यासाठी लढाल आणि पत्रकार संरक्षण जो कायदा आहे त्याची अंमलबजावणी होण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल, अशी माफक अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या प्रास्ताविकाला पूर्ण विराम देतो.